नमस्कार मैत्रिणींनो. मी लता अलगुडे, लता योगा क्लासेसची फाउंडर. लास्ट टाइम तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवला होता. ज्यांना अप्पर बॅक पेन आहे, सर्व्हायकलचा त्रास आहे, शोल्डर पेन, फ्रोझन शोल्डरचे जे त्रास होते, त्यासाठी आपण इन्स्टंट म्हणजे तात्काळ काही आसनं केले, स्ट्रेच घेतला, की रिलीफ मिळेल असे काही आपण स्ट्रेचिंग शिकलो होतो आणि तुम्ही ते नक्कीच केले असतील. आता लोअर बॅक पेन आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. तर काळजीपूर्वक बघा आणि जी काही आसनं जी काही मी स्ट्रेच सांगणार आहे, त्याची रिपिटेशन करा. तुमचं तुम्ही घरी करू शकता. जरी क्लास तुम्हाला शक्य नसेल, तरी तुम्ही हे स्ट्रेच घेतलं, की तुमचं लोअर बॅक पेन हा काही वेळामध्ये काही स्ट्रेचिंगनेच बरा होणार आहे. आता बॅक पेन वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काहींचे चुकीच्या बसण्याच्या पद्धती, ओके. काहींचे खूप वेळ उभे राहून काम करण्याच्या पद्धती, तासनतास एकाच कंडिशनमध्ये उभे राहिल्यामुळे किंवा बसल्यामुळेही बॅक पेन जाणवतो. तसंच काहींना जे की स्पाईनची काही प्रॉब्लेम असेल, स्लिप डिस्क वगैरे असे त्यामुळे, तर काहींना फक्त मसल पेन असतात. ओके. काहींना बॅक पेन एवढा वाढतो, की त्यांना पुढे वाकण्यासाठी सुद्धा खूप म्हणजे आधाराची गरज लागते किंवा झटकन काही वस्तू ते उचलू शकत नाहीत किंवा साइड बेंडिंग करू शकत नाहीत. त्यांच्यासाठी हा स्ट्रेच आपण घेणार आहोत. त्यांना यामुळे खूप फायदा होणार आहे, आराम मिळणार आहे. आता त्यासाठी आपण काही स्ट्रेच बघणार आहोत, जे सहजरित्या सर्वजण करू शकतात आणि त्यासाठी अगोदर काही वॉर्मअप आहे, ते आपण करून घ्यायचे आहे. जसं की नेक रोटेशन आहे, शोल्डर रोटेशन आहे, वेस्ट रोटेशन आहे आणि त्यानंतर आपण हे स्ट्रेचिंग घेणार आहोत. ओके. तर आपण सुरुवात करूया. ज्यांना हा माकड हाडाच्या इथे पेन आहे, ओके, त्यांच्यासाठी काही सोप्या पद्धतीने पाठीवर झोपून काही स्ट्रेच आहे, ओके, ते आपण करणार आहोत. व्यवस्थित दोन्ही पाय सरळ करायचे, हाताच्या आधारे पाठीवरती झोपायचा. ओके. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करायचे. शक्यतो दोन्ही पाय मधलं अंतर हे कमी असायला हवं. ओके. दोन्ही हाताने शक्य असेल तर टाच पकडा, अन्यथा हात अशी बॉडी जवळ ठेवली तरी चालेल. श्वासाबरोबर सावकाश कंबरवरती उचला. जेवढं तुम्हाला जास्तीत जास्त उचलता येईल तेवढं जास्तीत जास्त उचला. ओके. तुम्हाला बरोबर तो ताण छान वाटेल. हा तुम्ही काही सेकंद होल्ड करा. सावकाश खाली या. ओके. तर हा सेतुबंद आसन याने तुमचा बॅक पेन कमी होणार आहे. त्याचबरोबर तडागासन ही दुसरी एक क्रिया आहे. यामध्ये पायामध्ये अंतर, हाताची घडी. पिरियड्समध्ये आणि प्रेग्नन्सीमध्ये हे अवॉइड करा. आता इथे बघा, तुमचा लोअर बॅक पेन असेल, अप्पर बॅक पेन, मिडल बॅक पेन, या सर्वांवरती हा काम करेल. श्वास घ्यायचा, श्वास बाहेर पूर्ण सोडायचा. आता आपल्याला पोट आतमध्ये घ्यायचा आहे. पोट आतमध्ये ओढला की पाठीचा जो कणा आहे माकड हाडापासून ते आपल्या मानेपर्यंत सिक्वेन्सने वरती दाबत चालायचा. ओके. हे 2 ते 3 वेळेस तुम्ही करू शकता. परत एकदा श्वास घ्या, श्वास सोडा, पोट आतमध्ये घ्या. टेलबोन पासून नेक जॉइंट्स पर्यंत पूर्ण पाठीचे मणके सिक्वेन्सनी दाबत चला, खाली जमिनीला टच करत. अशा पद्धतीने तुम्ही हे 3, 4, 5 वेळेस तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं जास्त वेळ करण्याचा प्रयत्न करा. हा आहे तडागासन. याने पण लगेच तुमचा बॅक पेन कमी होतो. नेक्स्ट, आता बॅक पेन आहे. तुम्हाला एक ठराविक पॉइंट आहे आणि इन्स्टंट रिझल्ट हवाय. ठराविक पॉइंट आहे, जसा की हा आहे पॉइंट. ओके. तिथे आपल्याला टॉवेलची घडी किंवा जे काही आहे आपल्याकडे अवेलेबल स्टोल वगैरे असा गोल बनवायचा किंवा अशी घडी बनवायची. शक्यतो तो गोलच बनवला तर बेस्ट राहील. ओके. तो आपल्याला जिथे पेन होतोय त्या पॉइंटच्या खाली असा व्यवस्थित फिक्स करायचा आहे. दोन्ही पाय पोटावरती घ्यायचे आहेत. बरोबर तुमचा तो पॉइंट प्रेस होणार आहे. ओके. आणि टॉवेलचा जो सपोर्ट आणि हलकासा तुम्हाला तो सपोर्ट तो पॉइंट प्रेस करण्यासाठी होणार आहे टॉवेलची किंवा तुमच्या दुपट्टा स्टोलची जी गुंडाळलेला केलेला घडी, ओके, किंवा बॉल सारखा गोल तो पॉइंटच्या खाली ठेवला की बरोबर तो प्रेशर त्या पॉइंट वरती तुम्हाला व्यवस्थित फायदा देणार आहे. आता तो पाय सावकाश खाली टेकवायचे. परत पाय पोटावरती घ्यायचे. सावकाश पाय खाली टेकवायचे. हे 10 ते 15 वेळेस तुम्ही करू शकता.
तो टॉवेलची घडी किंवा जो काही आपण दुपट्ट्याचा रोल करून त्या पॉइंट खाली ठेवलेला आहे टेलबोनच्या तिथे, लोअर बॅक पेनच्या तिथे तो तसाच ठेवायचा आहे. दोन्ही पाय पोटावरती घ्यायचे, सावकाश तिथल्या तिथेच. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज मध्ये आपल्याला असे गोल फिरवायचे. मसाज होणार आहे त्या पॉइंटला. अशा पद्धतीने. उलट्या दिशेने आपल्याला ते गुडघे हवेमध्येच फिरवायचे. तो पॉइंट प्रेस होणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही असे सर्कलमध्ये गुडघे फिरवून खाली पाय टेकवा. ओके, हा एक आहे. दुसरा आहे जो पेन, ज्यांना लोअर बॅक पेन आहे त्यांचा पेन असा जॉईंट्स आपल्या हिप जॉईंटच्या तिथे सायटिका पेन टाचेपर्यंत पण जातो त्यांच्यासाठी. ओके, जसं की माझ्या उजव्या पायाला आहे. उजवा पाय आपल्याला डाव्या मांडीवरती ठेवायचा आहे. दोन्ही हाताने थाईज पकडायचे आणि आपल्या छातीच्या दिशेने पाय ओढायचे. तो स्ट्रेच, रिलीफ देणारा स्ट्रेच तुम्हाला जाणवेल सायटिका पेन, जो की लोअर बॅक पेन मुळे वाढलेला असतो. ओके, रिलॅक्स. अशाच पद्धतीने 5 ते 6 वेळ तुम्ही जर हा स्ट्रेच घेतला तर तुम्हाला लगेच आराम मिळेल. ओके, तो डाव्या बाजूने असेल तर डाव्या बाजूने करा. ते डावा पाय उजव्या मांडीवर घ्या, या बाजूने तुम्हाला पेन आहे, सेम अशा पद्धतीने. शोल्डर पेन नसेल, नेक पेन नसेल तर तुम्ही शोल्डर उचलून सुद्धा ताण घेऊ शकता. सावकाश. असंच 5 ते 6 वेळेस ज्या बाजूने तुम्हाला पेन आहे त्या बाजूने करा, अन्यथा दोन्ही बाजूने करा. काही एक साइड इफेक्ट्स नाहीये. ओके, तुम्हाला यामधून फायदाच मिळणार आहे. ओके, लास्ट आहे आपला पवनमुक्त आसन. यानेही बॅक पेन बऱ्यापैकी कमी होतो. सांगितलेली आसन आहेत, काही स्ट्रेचिंग आहे, ते तुम्ही जर केली तर तुम्हाला बॅक पेन आहे हे 4 ते 5 दिवसामध्ये तुम्ही विसरून जा. एवढे इफेक्टिव्ह असे स्ट्रेचिंग आहे. मसल पेन असेल, थंडी आहे, स्टिफनेस आहे, वात वाढलेला आहे, चुकीच्या बसण्याची पद्धती आहे. यामुळे पण बॅक पेन वाढू शकतो. त्यावरती ही जर आसनं ही काही स्ट्रेचिंग तुम्ही केली तर नक्कीच तुम्हाला खूप याचा फायदा होणार आहे. अशाच पद्धतीने आपण अजून काही आराम देणारे जसे की नी पेन आहे, अजून बीपीशी रिलेटेड आहे, प्राणायामाचे फायदे काय आहेत याबद्दल जाणीव करून घेऊया. नमस्कार.